हॅलो. सर्वांचं स्वागत. विजेता कप 2024 आपण पाहतोय. मॅच नंबर 4 चौथा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. एका बाजूला ब्लू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये वर्धमान प्लाय वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने घेतला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सौरभ संकलेचा आणि दर्शन पोखरणा हे आघाडीचे दोन फलंदाज. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये गौरव यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हर्ष बोरा, हर्ष भाई. वर्धमान प्लाय वॉरियर्स आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे, अन्यथा पेनल्टी आहे याची नोंद घ्या. वर्धमान प्लाय वॉरियर्स एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये बंधनकारक आहे याची नोंद आपण घ्या. चांगला बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळले. एक धाव कंप्लीट करत असताना 100 मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. एकूण धावफलक 3 धावा, 4 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. गौरव यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय. लॉफ्ट केल्या आडव्या बॅटनं बॉलला खेळलंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडविकेटच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे एकच धाव कंप्लीट होणार आहे. 100 मदतीने धावफलकामध्ये देखील छोटासा बदल होईल. 4 धावा धावफलकावर देत. स्कोर कार्डवर 4 रन 4 धावा. ब्ल्यू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये वर्धमान प्लाय वॉरियर्स इन ऍक्शन आपल्याला खेळताना दिसत आहेत. फुल टॉस, क्रॉस बॅटेड, आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. आउटफील्ड वेगवान आणि चेंडू थेट जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार. इट्स अ 4. पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. लोव्हर फुल टॉस, त्याला फुल टॉस बनवलं आणि खूप चांगले शॉट सिलेक्शन सौरभ संकलेश यांच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. आफ्टर 1 ओव्हर 8 रन लॉस ऑफ नो विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. वर्धमान प्लाय वॉरियर्स हा संघ आपण स्ट्रायकिंग एंडवर जो फलंदाजी करतोय, अर्थात दोन आघाडीचे फलंदाज चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 करण्यासाठी आपण गोलंदाजीला पाहू शकता. गौरव गुगळे गोलंदाजी करण्यासाठी येतात.
आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 रन. गौरव गुगळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहेत. यावेळेसचा बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती वाऱ्याच्या वेगामध्ये आले होते, परंतु तितक्याच वाऱ्याच्या वेगामध्ये एक रिस्की रन तिथे कंप्लीट करत असताना एक धाव पूर्ण झाली. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. विजेता कप 2024 आपण पाहतो आहोत. एक सुंदर आणि सुबक आयोजन असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतोय. रात्रकालीन डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट विजेता कप आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा सामना क्रमांक 4 आपण मैदानामध्ये बघतो आहोत. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा व्हेरिएशन इथे या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण गौरव यांच्या माध्यमातून पाहिलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 9 धावा. गौरव तयार. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मोठा फटका इथे खेळायचा आहे, परंतु संपर्क झालेला नाहीये. बॅटच्या टोला बॉल लागलाय. धाव तिथे नसेल. डॉट बॉल येत असताना गौरव गुगळे चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले. त्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केलेली आहे. यावेळेसचा बॉल खराब चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे, परंतु फाईन लेगमध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. एकच धाव पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाते. 10 रन ऑन अ बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7S लाईव्हच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. तिथे थोडंसं फंबल और 1 रन मुकम्मल. 1 धाव कंप्लीट होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलकावर 11. गौरव गुगळे यांच्या विरोधात मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. अचूकतेने गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. वेगावर चांगले नियंत्रण, त्याचबरोबरीने टप्पा देखील अतिशय अचूक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये सौरभ संकलेच्या 7 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतायत. लोवर फुल टॉस. इथे देखील आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण अतिशय बहारदार होते. एकच धाव कंप्लीट. ओव्हरचा खेळ होतो इथे समाप्त. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स बिनबाद 12. आफ्टर 2 ओव्हर्स 12 रन लॉस ऑफ नो विकेट. वर्धमान प्लाय वॉरियर्स. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. मॅच नंबर 4 चौथा सामना आपण मैदानावरती बघतोय. ब्ल्यू फिनिशर संघाने 1 विजय मिळवलाय. वर्धमान प्लाय वॉरियर्स संघ अजून विजयाच्या शोधामध्ये. मॅच नंबर 2 दोन्ही संघांसाठी दुसरा सामना आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर 1 विजय ब्ल्यू फिनिशर्सला मिळाला. 1 पराभव पाहिलाय वर्धमान प्लाय वॉरियर्सने. आनंद चोपडा गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 करिता त्यांना आमंत्रित केलं. त्यांना पाचारण केलं जाते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र टाकले जाते. आनंद चोपडा अर्थात रोनाल्डो गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर आपण बघू शकता एक प्रतिभावंत खेळाडू सौरभ संकलेशा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यावर आहेत सर्वांच्या नजरा, कारण वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघामध्ये डावखुराताचे एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बॉलर तयार आहेत. यावेळेसचा बॉल हवेत होता. काही काळ हवेत होता आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल गेला. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होईल. 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. एक चौकार आला होता. या पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय. त्या 13 चेंडूंमध्ये 1 चौकार आला. तो चौकार सौरभ संकलेशा यांनी खेळला. धावसंख्या 13 वर स्थिर आहे. शॉर्ट बॉलचा वापर. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. कनेक्शन प्रॉपर होताना पाहायला मिळत नाहीये. एकच धाव तिथे पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. कासव गतीने धावसंख्या पुढे जाते. 14. शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट अँड पुलचा फटका आहे.
कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळेल. एकच धाव पूर्ण होणार आहे. रिटर्न चांगला आहे, चांगला थ्रो पाहायला मिळतो. एकच धाव इथे अर्जित केली जाईल. धावेंवर अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ ब्ल्यू फिनिशर्स इथे करतो. सुरुवात चांगली आहे. मोठा फटका इथे देखील खेळायचा आहे. संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. शरीराचा वेध इथे देखील चेंडूला घेतलाय. आनंद चोपडा, रोनाल्डो चांगली गोलंदाजी करतात. काल देखील खूप चांगला खेळ केला होता. काल फलंदाजीमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली होती आणि पहिला विजय संघाने काल मिळवला होता. आज मोठ्या आत्मविश्वासाने, कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिली तर ब्ल्यू फिनिशर्स आत्मविश्वासाने उतरले. शॉर्ट बॉलचा इथे देखील वापर आहे. कव्हर पॉइंटमध्ये बॉल अडवलं जातं. एक धाव कंप्लीट होईल 1च्या मदतीने. ओव्हर नंबर 3 अंतिम टप्प्यामध्ये असताना धावसंख्या 16. सौरभ संकलेच्या 10वर नाबाद, दर्शन पोखरणा 6 या आकड्यावर नाबाद आहेत. 5.65 ची करंट रन रेट जी सरासरी आहे. याच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर 55 ते 60 पर्यंत धावसंख्या बनवू शकते. ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. तिथे डीपमध्ये आहेत प्रोटेक्शन. एकच धाव कंप्लीट होईल. चांगलं रिटर्न, आदर्श क्षेत्ररक्षण. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 17. बिनबाद 17 धावा. 17 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. वर्धमान प्लाय वॉरियर्स आफ्टर 3 ओव्हर्स. विजेता कप आपण पाहतो. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ. मेन स्पॉन्सर्स सोहम ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किट साठी SK ज्वेलर्स. को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, को स्पॉन्सर सुजुकी सिद्धेश मोटर्स, को स्पॉन्सर महावीर ग्रुप. फर्स्ट प्राइज को स्पॉन्सर PB ग्रुप. डिजिटल पार्टनर कॉन्प्लेक्स. हायफाय बॉक्स 2 साठी शुभयान ऑटो. हायफाय बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन. कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप. मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन. कॉमन सिटिंग 2 साठी अरिहंत ग्रुप. ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स. डगआउट 2 रॉयल एनफील्ड. लेडीज सिटिंग 2 साठी कोहिनूर. बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी. डगआउट 1 लड्डा ग्रुप. लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स. बाउंड्री आनंद ट्रेडिंग कंपनी. कॉमेंट्री बॉक्स नमो ॲल्युमिनियम. ब्रँडिंग पार्टनर शंगेडे आउटडोअर. ड्रिंक्स ब्रेक रेनबो. फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स. स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा आणि फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय. हे स्पॉन्सर्स. यावेळेचा बॉल चांगला ड्राईव्ह केला होता परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं बघायला मिळालं. ब्ल्यू फिनिशर्स या संघाचा तुम्ही विचार जर केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. चांगल्या गोलंदाजी सोबतच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि हे फार गरजेचं आहे. स्विच हिट करायचं आहे. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाही. प्लेड अँड मिस डॉट बॉल हे त्याला पाहायला मिळतो. धावफलक स्थिरावलेला आहे. एकूण धावफलक 17. 17 रन्स ऑन अ बोर्ड. मग 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 3 चेंडू गौरव घोगळे यांनी टाकलेत. या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली आहे आणि एकूण 9 चेंडू त्यांनी आतापर्यंत इनिंग मध्ये हाताळलेत. 5च धावा दिल्यात. चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. बॉल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतं आणि एक जीवदान मिळतंय फलंदाज आपण जर पाहिलं तर दर्शन पोखरणा यांना मिळालेले हे जीवदान आहे. एक लाईफ लाईन त्यांना मिळतं. चुका टाळाव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. बॉल तयार आहेत. गौरव घोगळे यांना तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 4 सुरू असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील राहिलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल या जमिनीशी खेळत बागडत गेलाय. एकच सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्या इकडे पुढे जाईल. कासव गतीने धावसंख्या चालली आहे. धावफलकावर तुम्ही जर बघितलं तर धावा दिसत आहेत. एकूण धावफलक 20-20. रिप्लेमध्ये हे दृश्य आपल्याला दिसतात.
यावेळेस लॉफ्ट केलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक. यावेळेस मिळणार नाही संधी, पकडला जातोय झेल. दर्शन पोखरणा आउट, बॅक टू द डगआउट. वर्धमान प्लाय वॉरियर्स आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मोहित जैन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकावर 4 ओव्हर नंतर आपण जर बघितलं तर स्कोर कार्ड आहे 20-20 रन आफ्टर 4 ओव्हर्स, लॉस ऑफ 1 विकेट. गौरव गोगळे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हर त्यांनी टाकल्यात, 7 धावा दिल्यात, 1 विकेट त्यांना मिळाली. भरपूर काटकसर गोलंदाजीमध्ये चांगल्या इकॉनॉमीनं त्यांनी गोलंदाजी केली आहे. करंट रन रेट जर पाहिलं तर जवळपास 5च्या सरासरीनं धावसंख्या सुरू आहे. रोहित चुत्तर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 5वं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. वर्धमान प्लाय वॉरियर्स संघ इथे थोडासा संघर्ष करतोय, कारण या अगोदर जर आपण बघितलं तर एक पराभव त्यांनी स्वीकारलाय, परंतु एक विजय मिळवायचा या मॅचमध्ये मिळवायचं त्या इराद्यानं तो उतरलेले आहेत. परंतु त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल प्रतिस्पर्धी संघासमोर. सौरभ संकलेच्या स्ट्रायकिंग एंडवर 13 या धावसंख्येवर नाबाद आहेत, तर गोलंदाजी करण्यासाठी आपण रोहित चुत्तर यांना बघतोय. ओव्हर नंबर 5 घेऊन येतात. बदल आदित्य गेले, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मिळतीये मोठी विकेट, बिग विकेट गॉन. बॅटर सौरभ संकलेच्या आउट, बॅक टू द डगआउट. सौरभ संकलेच्या बाद झाले आणि सौरभ संकलेच्या बाद झाल्यानंतर सौरभ शिंगवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डावखुराचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आपण त्यांना पाहू शकता. परंतु रोहित चुत्तर यांचं कौतुक करावं लागेल, पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. आनंद चोपडा यांनी पकडला झेल.
आल्याबरोबर बिग हिट केला जातोय. बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार. इलाइट सिक्सर. खूप चांगला फटका सौरभ शिंगवी यांच्या बॅटमधून आपण जर बघितलं तर आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकलाय. डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की काय. की सुंदर बॅटिंग. त्यावेळेस मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवले. बॅकलिफ थोडीशी खाली केली आणि मिड विकेटला बॉलला खेळलं. एक सिंगल कंप्लीट करत असताना इंटेलिजंट क्रिकेट इथे बघायला मिळतं. कारण दोन महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि दोन महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि ती जबाबदारी सौरभ शिंगवी आता मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. दुसऱ्या बाजूला मोहित जैन पहिला चेंडू फेस करतील. पहिला बॉल ते खेळतात. काल देखील आम्ही सौरभ शिंगवी यांना पाहिलं. काल देखील खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. 2/27 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल तुम्ही पाहू शकता. कारण एक फलंदाज आहे डावकुऱ्या हाताचा, एक फलंदाज उजव्या हाताचा आहे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा इशारा. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव इथे मिळतं. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण इथे पाहतोय. 28 धावा धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28. बॉल तयार. ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. धावबादची संधी. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज क्रमांक 3 होतोय बाद आणि आपण जर पाहिलं तर मोहित जैन यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एक विकेट. तिसरा फलंदाज बाद होतोय. मोहित जैन धावबादच्या रूपामध्ये बाद झालेत तर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. साहिल फिरोदिया. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड झालाय. परंतु तिथे आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. परंतु त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पंचांच्या निर्णयाची आहे प्रतीक्षा. यस, चेंडू सेव्ह केलाय. फक्त एकच धाव तिथे मिळते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 100 मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाणार आहे. एकूण स्कोर कार्ड 29-29. साहिल फिरोदिया स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळत आहेत. ब्ल्यू फिनिशर्स त्यांच्या विपक्षामध्ये वर्धमान प्लाय वॉरियर्स इन ॲक्शन आहे. मॅच नंबर 4 सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. विजेता कप 2024 मध्ये आज दुसरा दिवस. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. पायांची हालचाल तिथे पाहायला मिळालेली नाहीये. बॅटिंग टीम थोडीशी प्रेशरमध्ये दिसतीये. थोडासा दबाव बॅटिंग टीमवर आहे. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता. 3 बाद 29. आफ्टर 5 ओव्हर्स 29 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. वर्धमान प्लाय वॉरियर्स.
बॉलर कोण आहे सांग. बॉलर्स नेम प्लीज. अनुज सोनी मंडलेच्या गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर विंटेज हिल्स जी दृश्य आपल्याला आपल्या स्क्रीनवर बघायला मिळाली, ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्स आपले आहेत फिल्डर ऑफ द मॅचसाठी. 7S यूट्यूबच्या वाहिनीवरून या संपूर्ण स्पर्धेचं अगदी चांगलं प्रक्षेपण होतं. आमची संपूर्ण टीम इथे कार्यरत. चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवर देणार आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. तुम्ही जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वर्धमान प्लाय वॉरियर संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत तरी तो निर्णय सार्थ राहिलेला नाहीये, परंतु इथून पुढे फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. सौरभ शिंगवे अजून आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. खरं तर मोठे फटके ते खेळू शकतात, बिग हिटर आहेत. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस अनुज यांच्या माध्यमातून आपण इथे बघतोय. थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील, कारण तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे. एका इनिंगला त्या वेळेमध्ये तुम्हाला संपवायचं, काही मिनिटे तुम्हाला दिलीत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळते. हा फटका खेळण्यासाठी थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इट्स इलाइट सिक्सर. रिप्ले मध्ये देखील तुम्हाला ही दृश्य बघायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं, चेंडूने हरकत केली होती, परंतु साहिल फिरोदिया एक उंच पुरे खेळाडू, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला, पॉवर जनरेट केले आणि त्यानंतर बॉलला हवाई सफर घडवली. इट्स आउट ऑफ द पार्क. 36 धावा धावफलकावरती लागल्या जातात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल तयार. यावेळेस हलक्या दर चेंडूला स्टिअर केलंय. चांगलं कमबॅक अनुज यांच्या माध्यमातून देखील बघायला मिळतं. एक षटकार आला होता, परंतु तदनंतर त्यांनी केलेलं पुनरागमन आपल्याला बघायला मिळणार आहे. मोठे फटके जर सातत्यानं आले तर थोडासा प्रेशर जो आहे तो रिलीज होईल बॅटिंग टीमचा. यावेळेस देखील आउटसाइड द ऑफ थोडासा बाहेर ठेवला बॉल, परंतु तिथे निर्धाव चेंडू येताना बघायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 36 आकड्यावर. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना आपण इथे बघतोय रोज फुल टॉस आणि याही वेळेस बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय. साहिल फिरोदिया यांच्या पॅट मधून निघतोय एक दमदार षटकार. 6 रन. फुल टॉस होता आणि त्यावर आक्रमण केलं. त्यावेळेस देखील थोडीशी खराब लाईन पाहायला मिळाली. फाईन लेगच्या दिशेने बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात, कारण या ओव्हरमध्ये जवळपास 14 धावा खर्च झाल्यात. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स 43 धावा, 3 फलंदाज आतापर्यंत आहेत बाद. आफ्टर 6 over 43, लॉस ऑफ 3 विकेट्स. थँक्यू. ओव्हर नंबर 7 ला सुरुवात होणार आहे. 6 ओव्हर संपल्यात. 43 धावा धावफलकावर आहेत. रोहित चुत्तर गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल पुढे टाकला होता, मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलं. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर 44-44
7th ओव्हर इन प्रोग्रेस. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर जवळपास 71 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. याच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली. साहिल फिरोदिया 7 चेंडू आणि 14 धाव्यांवर नाबाद आहेत. सौरभ शिंगवी 4 चेंडू त्यांनी खेळलेत. 9 या धावसंख्येवर ते देखील नाबाद फलंदाजी करतात. या दोन फलंदाजांमध्ये एक भागीदारी जर झाली तर चांगली धावसंख्या उभी राहू शकते. बिग हिट केला यावेळेस. बॉल हवेत आहे. काही काळ हवेत होता परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 45 धावा धावफलकावर लागल्या जातात. ओव्हर नंबर 7 सुरू असताना चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वेगात चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावफलक स्थिरावलेला आहे 45 या आकड्यावर. 7वं षटक सुरू असताना आपण इथे पाहतोय दोन्ही संघ आज सर्वच संघ जर पाहिलं तर दुसरा सामना खेळत आहेत. कुणी पराभव पाहिला तर कुणी अजून पराभव पाहिलेला नाही. अशा अनेक संघ आहेत. फुलर लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. तिथे एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाणार आहे. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 46 या आकड्यावर धावसंख्या जाताना बघायला मिळते. 46 रन सौरभ शिंगवे यांच्याकडे आहेत सर्वांच्या नजरा. ओव्हर नंबर 7चा खेळ सुरू असताना रोहित चुत्तर यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. फुलर लेंथवरचा बॉल पिक केलाय. मिड विकेटला उडवलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडतायत झेल. मिळतीये मोठी विकेट. फलंदाज सौरभ शिंगवी यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 4. आलीय विकेट. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य पाहू शकता. पिकअप स्ट्रोक खेळला होता परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल तिथे कलेक्ट केला. चांगलं कौशल्य तिथे पाहायला मिळालं. झेल घेण्याची वेगवेगळी तंत्र आहेत आणि त्या तंत्राचा तुम्हाला चांगला वापर करावा लागतो. विकेट किपर असताना वेगळी तंत्र आहेत झेल घेण्याची. सीमारेषेच्या जवळ चेंडूला जज करताना झेल पकडणं त्यासाठी वेगळं तंत्र. शशांक बंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. रोहित चुत्तर आतापर्यंत 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. फुलर लेंथवरचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर 46. 4 फलंदाज बाद आहेत. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. आनंद चोपडा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 7 ओव्हर संपल्यात. 7 ओव्हर नंतर 46 धावा धावफलकावर आहेत. डेड बॉलचा इशारा येतोय. यानंतर जी मॅच आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. कॅप्टन्सने नोंद घ्या. शॉर्ट बॉलचा इथे वापर करण्यात आलाय. शरीराचा वेध चेंडूने घेतलेला आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्यामध्ये यश मिळाले आतापर्यंत ब्ल्यू फिनिशर संघाला. यावेळीचा बॉल फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. चांगला रिटर्न देखील आलेला आहे. एकच धाव पूर्ण होणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण पाहतोय.
ओव्हर नंबर 8 सुरू आहे. 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 फलंदाज आहेत बाद. किती धावा बनवल्या जातील ते बघणं देखील फार गरजेचं असेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील राहिलाय. व्ही शेप मध्ये बॉल खेळलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला जाईल. एकच धाव तिथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 48 या आकड्यावर. विजेता कप 2024 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस, दुसरी रात्र. इथे देखील आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळेल. लेग बाईसच्या मदतीने ही धाव येते आहे आणि 1च्या सहाय्याने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकता 49 रन्स, 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. असं कुठलाही फलंदाज मैदानावर जास्त वेळ उभा राहिलेला नाहीये. बॉल हवेत. अजून एक विकेट मिळण्याची संधी आणि यस पकडला झेल. तिथे फलंदाज होतील बाद. शशांक बंग यांना देखील माघारी जावं लागतं. 5वा धक्का आहे. 5वा फलंदाज बाद आहे. शशांक बंग बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला झेल तिथे कलेक्ट केलाय. रिप्ले मध्ये आपण ही दृश्य पाहिली आहे. गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू राहिली आतापर्यंत ब्ल्यू फिनिशर संघाची. आनंद चोपडा यांना मिळालेलं हे पहिलं यश आहे. परंतु इकॉनॉमी चांगली आहे. 11 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. यावेळेस मनगटाच्या साह्याने बॉल वळवलाय. स्वप्नील गांधी आलेत. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपेल. 8 ओव्हर संपल्यात आणि 8 ओव्हर नंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स 50 धावा, 5 फलंदाज बाद असतात. आफ्टर 8 ओव्हर 50 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 12 चेंडू अजूनही ना बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं देखील फार गरजेचं राहील. कारण एक चांगलं आव्हान तुम्हाला उभं करावं लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावेंचा पाठलाग देखील यशस्वीरित्या झालाय. प्रतिस्पर्धी संघाला धावा देखील रोखण्यामध्ये बऱ्याचशा संघांना यश मिळालं. आणि इथे आपण जर बघितलं ना तर 8 ओव्हर नंतर 50 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 फलंदाजांना माघारी जावं लागल्या 50 धावा बनवण्यासाठी. साहिल फिरोदिया 16 या धावसंख्येवर अजूनही उभे आहेत मैदानामध्ये. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण बघणार आहोत. गोलंदाज आशिष भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. आचरण केलं जात आहे आशिष भंडारी यांना. ओव्हर नंबर 8 सुरू असताना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 9. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धावालाय. गोलंदाजी खूप चांगली राहिली. अचूकता काय असते गोलंदाजीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली. या चांगलं नियंत्रण आहे. बॉल हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. गॅप शोधण्यामध्ये देखील यश मिळत नाहीये. एक सिंगल प्राप्त होईल. 1च्या मदतीने जाईल धावसंख्या पुढे. धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा 51, 51, लॉस ऑफ 5 विकेट्स. चांगला फटका याही वेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. तिथे एकच धाव मिळणार आहे. प्रयत्न दुसरीचा कुठलाही होताना पाहायला मिळत नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल दिसेल. 52 धावा. कासवाच्या गतीने धावसंख्या सुरू आहे. मोठा फटका इथे खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं अपेक्षित आहे. आता गिअर बदलावा लागेल बॅटिंग टीमला. कारण इथून पुढे एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर. लोवर फुल टॉस, शॉर्ट मिड विकेट चेंडूवरती येईल. धावबादची संधी तिथे आहे. परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता. फुलर लेंथवर टाकलेला हा बॉल. शॉर्ट मिड विकेटनं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं रिटर्न पाहायला मिळालं. आणि तिथे जर आपण पाहिलं तर धाव मात्र मिळत नाहीये. 8.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 52 वर स्थिर आहे. बॉल हवेत. इथे देखील फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल आणि फलंदाज क्रमांक 6
स्वप्नील गांधी देखील बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आपण जर पाहिलं तर थांबवलं इथे साहिल फिरोदिया यांनी, धाव मिळाला नाही. ओव्हरचा खेळ संपलाय. 9 ओव्हर झाल्यात. 9 ओव्हर नंतर 52. नऊ ओव्हर झाल्यात. 9 ओव्हर नंतर धावा आहेत 52. यानंतर आगम विनियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज. टॉस यानंतर लगेच केला जाईल. एंडिंग नंतर आपण रेडी राहायचे. आपली प्लेइंग 11 देखील द्यायची आहे. खंडेलवाल खिलाडीज आणि आगम विनियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच, अर्थात आजच्या दिवसातला 5वा आणि शेवटचा सामना असेल. 6 बाद 52 धावा. शेवटचं षटक मैदानावरती टाकलं जाते गौरव शुत्तर यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल बिग हिट केलाय आणि साहिल फिरोदिया शेवटच्या चेंडूवर का रन घेतला नाही हे दाखवलं आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण केलं. गोलंदाजाचं भव्य स्वागत. सिक्सर. धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. साहिल फिरोदिया 14 चेंडू आणि 23 धाव्यांवरती नाबाद फलंदाजी करतायत. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. गौरव गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत. अव्यात कमबॅक केलं जाईल का? पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जातं. एक मोठा फटका अर्थात बिग हिट षटकार तिथे आलाय. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल इथे आपण बघू शकतो निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा. प्लेड अँड मिस हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु त्यानंतर गौरव यांनी देखील कमबॅक केलंय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव त्यांनी टाकलेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर तुम्ही जर पाहिलं तर 58 धावा 58 रन्स.
पदलालित्य केलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस धाव मिळणार नाहीये. कौतुक गौरवचं असेल. धावसंख्या 58. यानंतर खंडेलवाल खिलाडीज आणि आगम विनियर्स या दोन संघांमध्ये टॉस आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं टॉस करण्यासाठी आणि प्लेइंग 11 आपण रेडी ठेवायची. खोलवर टप्प्याचा बॉल लागोपाठ चौथा चेंडू डॉट येतो आहे. लास्ट बॉल टू गो. या इनिंगचा शेवटचा चेंडू असणार आहे. 9.5 ओव्हर्स आतापर्यंत संपल्यात. 6 बाद 58 धावा झाल्यात. साहिल फिरोदिया स्ट्रायकिंग एंडवर 23 धाव्यांवरती नाबाद आहेत, तर गौरव गोलंदाजी करण्यासाठी. चांगला बॉल, शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती बघायला मिळाला. इनिंगचा खेळ संपलाय. 58 झाल्यात. ब्ल्यू फिनिशर संघाला जिंकण्यासाठी 59 धावेंची गरज असणार आहे. टॉस साठी चला आगम विनियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज, दोन्ही टीमचे कॅप्टन, बोथ कॅप्टन्स चला लवकर. आणि प्लेइंग 11 देखील आमच्यापर्यंत आपण द्यायची आहे. हॅलो. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आगम विनियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याशी जॉईंट होत आहेत. मान्यवर देखील उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. एका बाजूला आहे सोहम आणि दुसऱ्या बाजूला SK आहे. कॉल कोणाचा? यस, खंडेलवाल खिलाडीचा कॉल आहे. कॉइन स्पिन केला जाईल. सोहम इट्स कॉल, इट्स SK. टॉस जिंकलाय आगम विनियर्स या संघाने. टॉस जिंकलाय, तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय एक 5 मिनिटांमध्ये देतील. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आगम विनियर्स संघाने जिंकलेला आहे. 10 षटकांची ही लढत आणि 1-2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्यापर्यंत त्यांचा निर्णय येईलच. दोन्ही टीम्सला विनंती एवढीच राहील की आपली प्लेइंग 11 आपण ताबडतोब आमच्यापर्यंत द्या. लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे जाऊयात आणि तिथे समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत तुषार शिंदे जॉईंट होत आहेत. थँक्यू. हॅलो. एक सूचना आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आपण जागेवरती सांगायचा आहे, म्हणजेच कर्णधार या ठिकाणी टॉसला येण्या अगोदर आपण आपला निर्णय डिसाइड करून यायचे, ही विनंती आहे.
चला इथे लक्ष आपण पाहतोय ब्ल्यू फिनिशर्स या संघासमोर 59 धावेंचं लक्ष इथे असणार आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघानं 58 धावा बनवल्यात. 59 धावेंचं लक्ष आहे. कूल क्लायमेट, अतिशय थंड वातावरण आहे. कूल क्लायमेट आपण पाहतोय. कडाक्याची थंडी खरं तर पाहायला मिळते. टेम्परेचर एकदम डाऊन. एकोणसाठ धावेंचं इथे लक्ष आहे. काउंटडाऊन आपण पाहिलं आपल्या स्क्रीनवरती. लेट्स प्ले. किरण भंडारी आणि गौरव ही ओपनिंग पेअर मैदानावरती आहे. सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती. सौरभ संकलेच्या 60 बॉल मध्ये 59 धावेंचं लक्ष आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. एक धाव मिळेल. ड्राईव्ह केलं होतं आपण पाहिलं डिपेश ट्रॅकवर रिजनला. एक धाव मिळेल. गौरव वन स्ट्राईक नाव. पहिल्याच बॉल वरती कलात्मक फटका तिथे, परंतु फटका फसला. लिडिंग एज लागलं, फक्त एज लागून बॉल गेला. सॉफ्ट डिसमिसल आणि शून्यावरती गोल्डन डकचे शिकार ठरले गौरव. गौरव कुकळे आपण पाहतोय अगदी इनिंगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा बॉल फेस करण्यासाठी मैदानावरती दाखल झालेत गौरव कुकळे. शून्यावरती बाद झाले. गौरव 74 शून्यावरती बाद झाले. सरळ बॅटने खरं तर आपण पाहतोय व्हर्टिकल बॅटचं दर्शन तुम्हाला झालं गौरव कुकळे यांच्या. टाइम केलं होतं केवळ बॉलला आपण पाहिलं. डॉट बॉल. फादर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सौरभ यांचं. सौरभ संकलेच्या डॉट बॉल. नेक्स्ट मॅच बिटवीन आगम विनियर्स आणि खंडेलवाल खिलाडी. आगम विनियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आगम वेनियरची प्लेइंग 11 देखील सेम असणार आहे. 56 बॉल मध्ये 58 धावेंची आवश्यकता आहे. कॅप मध्ये बॉलला खेळत. डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑनचा खेळाडू मिडॉन पर्यंत गेलाय. मिळेल एकच धाव. 2 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. प्लेइंग 11 द्यायचे आहे खंडेलवाल खिलाडी. दोन धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. 55 बॉल मध्ये 57 अजूनही बनवायच्यात. ब्ल्यू फिनिशर्स त्यांच्या अगेन्स्ट वर्धमान प्लाय वॉरियर्स. सिंगल सेव्हिंग खेळाडू तिथे आहेत आणि आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत केवळ 2. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये एक सफलता मिळाली सौरभ संकलेच्या यांना. गौरव 74 आपले अकाउंट खोलू शकले नव्हते. पहिला बॉल फेस करताना शून्यावरती बाद झाले. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे.
वर्धमान प्लाय वॉरियर्स. दर्शन पोखरणा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गौरव गुगळेनं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. शरीरापासून दूर बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा धावपलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅकफूट वरून आपण पाहिलं पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झालं. एक धाव खूप वेगाने चिकी सिंगल. यस नो खरं तर गडबड पाहायला मिळाली. 2 बॅटरमध्ये ताळमेळाची कमी, कॉर्डिनेशन नव्हतं. समन्वय खूप गरजेचा क्रिकेटच्या खेळामध्ये. कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचा थिंग आहे आणि तो मात्र पाहायला मिळाला नव्हता. एक धाव अर्जित झाली. किरण भंडारी आणि गौरव गुगळे ही जोडी मैदानावरती. बॅकफुटला गेले. पॉइंट रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावांसाठी इंटरेस्टेड दोन्ही प्लेयर, परंतु सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये खरं तर खेळाडू पाहायला मिळतील. प्रेक्षक स्वेटर सगळ्यांचे वाहन आहेत. आपण पाहू शकतो स्वेटर ऑन आहेत आणि लाईव्ह स्क्रीन वरती त्यांना आपण पाहतोय प्रेक्षकांना. बॅकफुटला गेलेत परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वीपर पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळले होते. कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट आपण म्हणूयात. प्रेक्षकांची स्टँड मध्ये प्रेक्षक बसलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. गुलाबी थंडी आणि त्या थंडीमध्ये प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. डॉट बॉल. एक 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 धावा धावपलकावरती एका खड्याच्या मोबदल्यामध्ये. विजेता क्रिकेट टुर्नामेंट अनेक सारी वैशिष्ट्य या स्पर्धेचे आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गौरव गुगळे. लेंथ महत्वाची. स्विच हिट फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर लेंथ पिक करणं महत्वाचं आहे. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावा धावपलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. 48 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 48 बॉल 55 धावा अजून देखील आवश्यक आहेत. 48 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता. हलकासा चेंडू कट झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ्टमच्या बाहेर आपण पाहिलं. चांगला बॉल. सौरभ संकलेच्या नियंत्रित गोलंदाजी करतायत. अचूकता आणि भेदकता हे अस्त्र आहेत. फुल टॉस बॉल इथे आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला. 1 धाव अर्जित झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण भंडारी, गौरव गुगळे आनंद घेत आहेत प्रेक्षक या सामन्याचा. थंडी, स्वेटर सगळ्यांच्या वाहन आहेत. ज्यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनला बॉलला खेळत. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 6 धावा धावपलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 लॉस ऑफ द 1 विकेट. लो स्कोरिंग ही देखील मॅच रन बॉल इक्वेशन होतं, परंतु आता 45 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय खेळाडू घसरलेत मैदानावरती. पाय घसरला त्यांचा आणि पाय घसरणं, मग मैदान असो किंवा प्रेम असो, पाय घसरला.
पुन्हा पाठीमागे जाणं थोडं कठीण असतं. धावबा स्वरूपामध्ये विकेट आली आहे. कोणी केला तो फलंदाज बाद. सहा धावा धावफलकावरती आहेत एका गडेच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे विनंती आहे. 45 बॉल मध्ये 53 धाव्यांची असून देखील आवश्यकता आहे. सहा धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने इथे खेळतायत आपण पाहतोय. एक धाव अतिशय आरामात पूर्ण देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. बॅकफुटला खेळतायत फलंदाज. 7 धावा धावफलकावरती. गौरव बोरा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. थर्ड बॉल इथे पाहायला मिळेल. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक अगदी समोर तुम्हाला पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅच आहे. चांगला निर्णय करणाऱ्याने घेतलाय. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक. स्कोर कार्ड तुम्ही पाहताय 3031. पिन कोड नाहीये. स्कोर कार्ड आतापर्यंत 3 षटकांमध्ये 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरव गुगळे 9 बॉल मध्ये 3 धावा. गौरव पुरा 1 बॉल मध्ये 1 धाव त्यांच्या नावावरती आहे. सौरभ सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. सौरभ 46 मॅचेस मध्ये 52 विकेट. $120 years of motorcycling. रॉयल इनफिल्ड आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. डीप एक्स्ट्रा कव्हर रिचनला बॉल गेला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8. चांगला फटका आहे आपण पाहतोय. ओव्हर बॉलर हेड खेळत वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला आउटफील्डला, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप कमी वेळा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंची दाद दिली पाहिजे, मॅनेजमेंटची दाद दिली पाहिजे, संघनायक असतील त्यांची दाद दिली पाहिजे, टीम ओनर्स त्यांची दाद दिली पाहिजे. अतिशय चांगलं क्रिकेट दर्जेदार स्पर्धा खरं तर पाहायला मिळाली. खेळाडूंचे एफर्ट्स दर्जेदार पाहायला मिळाले. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. हाफ ट्रॅकर हा बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलने दिशा बदलली, परंतु बॉलला रोखलं. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 बॉलमध्ये 49 धावेंची आवश्यकता. आस्किंग रन रेट जे 5च्या अंडर होतं ते आता वाढताना पाहायला मिळत आहे.
थर्ड बॉल आणखी एक इथे आलाय. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय आणि काल जसं शाहरुखने उल्लेख केला की 69 धावा पहिल्या 2 मॅच मध्ये झाल्या होत्या, परंतु तदनंतर हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या आणि आज देखील सुरुवात हाय स्कोरिंग मॅचेसने झाल्या, परंतु आता लो स्कोरिंग मॅचेस पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत मैदानावरती. यावेळेस बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाहीये. एक धाव तिथे ऑन आहे, एक धाव पूर्ण देखील होईल. धावपलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 4 मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकामधला. बॅकफुटला केलेत शॉट, एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर, सिंगल सेव्हिंग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळालेत या वर्धमान प्लाय वॉरियर्स. आपला अतिरिक्त खेळाडू आपण इथे पाठवायचा. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. थँक्यू. वर्धमान प्लाय वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, विनंती आहे. प्रेक्षक आणि खूप कमी लोक इथे असतील ज्यांच्या अंगामध्ये स्वेटर नाहीये. थंडी आहे. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. गौतम मेहर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. कॅप मध्ये बॉल, वेगवान आउटफील्ड पाहायला मिळाली आणि बॉल ट्रॅव्हल झाला. यावेळेस आपण पाहतोय गौरव गुगळे यांच्या बॅट मधून चौकार आलाय. थँक्यू. आनंद ट्रेडिंग कंपनी 4 चौकार आला. ब्ल्यू फिनिशर्स 15 धावा धावपलकावरती. बॅकफुटला इथे आपण पाहतोय पॉइंट रिजनला खेळले. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चौतीस बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्ट केलाय. एकदा आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने जातील, बॉल लाडवतील, फेकी करतील, तोपर्यंत मिळेल 1 धाव. 16 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ. 33 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. तेहतीस बॉल मध्ये 43 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. फलंदाज गौतम मेहर. लेफ्ट आर्म विकेट. इथे मात्र आपण पाहतोय सेल पकडलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. इथे सेल पकडलाय आणि विकेट. फलंदाज बाद.
थँक्यू. लाईटवाले माऊली विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. माऊली कॉमेंट्री जवळ या. हा डीजे मास्टर कंटिन्यू. सोळा धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर गौरव शहा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत क्रमांक 5 वरती. 32 बॉल आणि 43 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट सातत्याने तुम्हाला वाढताना पाहायला मिळालं या मॅच मध्ये. 32 बॉल आणि 43 धाब्यांची आवश्यकता. गौरव गुगळे मैदानामध्ये आहेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि इथे पुढचा बॉल देखील डॉट त्यांनी टाकलाय. गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती एक सफलता देखील अर्जित केली आहे गौतम मेहर यांनी. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या अगदी जवळून बॉल गेलाय. रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय झालं. गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती. आनंद चोपडा मैदानावरती दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ आहेत. आनंद चोपडा मैदानामध्ये 16 धावा धावफलकावरती 4 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. लढाई खूप मोठी नव्हती. बॅटल खूप मोठं आहे असं नव्हतं, परंतु कंडिशन्स मॅटर करतात. आता 29 बॉल मध्ये 43 धाव्यांची आवश्यकता आहे. गौरव गुगळे फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
बॅकफुटला गेलेत, प्रोटेक्शन आहे, सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वर्धमान प्लाय ऑरियर संघाच्या कॅप्टनशिपची देखील दाद दिली पाहिजे. चांगली कॅप्टन्सी केली आतापर्यंत. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक सातत्याने तुम्हाला पाहायला मिळालेत. ऑन साइडला बॉलला खेळलेत आपण पाहतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. म्हणजे अटॅक कायम करत राहिलेत आणि खूप गरजेचं आहे. ॲज अ टीम म्हणून तुम्हाला अटॅक करता आला पाहिजे समोरच्या टीमवरती. 27 बॉलमध्ये 42 धाव्यांची आवश्यकता आहे. जिथे सिंगल बंद होतात, स्ट्राईक रोटेशन बंद झालं की प्रतिस्पर्धी संघ आपोआप दबावामध्ये येतो. ते चित्र पाहायला मिळाले. 27 बॉलमध्ये 42 धाव्यांची आवश्यकता आहे. हलक्यात आणि इथे खेळलेत. टॉप ऑर्डर अगदी धारातीर्थी पडलेलं आपण पाहिले. 4 फलंदाज बाद झालेत. रोनाल्डो आणि गौरव शहा ही जोडी मैदानामध्ये, आनंद चोपडा आणि गौरव शहा ही जोडी मैदानामध्ये आहे. 26 बॉल 41 धाव्यांची आवश्यकता आहे. डेड बॉल. सव्वीस बॉल 41 धावा अजून देखील आवश्यक आहेत ब्ल्यू फिनिशर संघाला. इथे देखील लिडिंग लागलाय प्रयत्न. व्हॉट अ कॅच दॅट इज. वेल रनिंग कॅच. प्रयत्न केले सफल होऊन खेळण्याचा, परंतु सफल झाले गोलंदाज. आणि गोलंदाजापेक्षा देखील क्षेत्ररक्षकाच्या नावावरती हे विकेट असेल. चांगला झेल आपण पाहिला. 18 धावा धावफलकावरती चांगला झेल तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. खूप कठीण हा झेल होता. तो टिपण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. नवीन फलंदाज आशिष भंडारी मैदानामध्ये आहेत. कडाक्याची थंडी आहे. प्रेक्षक देखील उपस्थित या थंडीमध्ये देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 18 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपलं देखील स्वागत आहे. लेट नाईट क्रिकेट आपण पाहतोय. कमालीचा बॉल पाहायला मिळालाय. षटक संपलंय. षटक क्रमांक 6 आणि 18 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रन बॉल इक्वेशन होतं. धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल 41 धावा. रॉयल एनफिल्ड आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती सध्याच्या घडीला. एकशे 23 वर्षाची परंपरा. अलॉंग द कार्पेट हा पटका आपण पाहतोय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन.
एकच धाव मिळेल. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती. आणखी एक मॅच बाकी आहे, त्या अनुषंगाने थोडीशी घाई करा विनंती आहे. व्हाईट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच आवश्यकता आहे इथे धावांची. धावा कशाही येऊ द्यात, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. गोलंदाज गौतम मेहर बॉलिंग ट्रॅक वरती. आता डाऊन दी लेग वाईड आहे. पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड आला होता. डाऊन दी लेग वाईड बॉल. थँक्यू थँक्यू थँक्यू. 21 धावा धावफलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक धाव इथे मिळेल. अपील तर खूप जोरदार केली आहे पंचांकडे, पण पाहूयात पंच किती इंटरेस्टेड आहेत अपील मध्ये. नॉट आउट. बेल सेरेमनी झाली. 22 धावा धावफलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या सरळ हातामध्ये घरपोच सेवा. हॅलो 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 माईक चेक. ओके. बावीस धावा धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 बॉल मध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. पाठीमागच्या 2-3 मॅचेस चेंज झाल्या नाहीत, हे देखील चित्र पाहायला मिळाले या मैदानावरती. 20 बॉल 37 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील अपील होती. 2-3 मॅच म्हणजे एक मॅच 60 ची होती, हे 59 ची आहे, आणि एक मॅच 70 प्लस होती. 3 मॅचेस लगातार चेंज झाल्या नाहीयेत. 22 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल चांगला फटका आहे. फुल स्ट्रेच तुम्हाला पाहायला मिळालं फॉलो थ्रू मध्ये, परंतु बॉलला रोखू शकले नाहीयेत. एकच धाव मिळेल आणि धावफलकावरती धावा असतील 23. 23 लॉस ऑफ द 6 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 7 ओव्हर ब्ल्यू फिनिशर्स. लाईव्हची टीम तुम्ही पाहू शकता. टेक्निकल रूम मध्ये गौरव नेक आहेत, मेजर रवींद्र शिंदे, आकाश तिथे आहेत, कॉमेंटेटर शाहरुख पठाण सर, आणि अतिशय बारकाईने सर्वजण काम करत आहेत. 7 लाईव्हची टीम आज खूप मेहनत मशागत करावी लागली, परंतु अतिशय चांगलं टेलिकास्ट आणि डिसिप्लिन पाहायला मिळतं. मेजर रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून कामासाठी कधी 5 मिनिट अगोदर
त्यांचं येण्याचा मानस असतो किंवा मग वेळेच्या अगोदर हजर राहून कसा सेटअप चालू करता येईल हा प्रयत्न असतो. क्वालिटी कामामध्ये क्लॅरिटी आणि होनेस्टी खूप इम्पॉर्टंट. डॉट बॉल इथे आपण पाहतोय. तेवीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. (23) loss of the 6th wicket. हा बॉल फुल टॉस स्ट्रेट अवे नो बॉल कॉल आहे. इट्स बीमर. 2 धावा या बॉल वरती मिळतील. थँक्यू डीजे. नो बॉल आहे आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. विजेता क्रिकेट करंडक होतोय हिट आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय हवेमध्ये. लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्ही पाहताय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचलेत. 2 धावा पुन्हा एकदा अर्जित होतील. 27 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा येताना पाहायला मिळाल्या. तिथे धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरू होता परंतु पाठीमागच्या 1-2 बॉल वरती धावा येताना आपण पाहिल्यात. चांगला बॉल वेगाने इथे मात दिली आहे परंतु बेल्स रिमूव्ह किती झाल्या होत्या तर पंच चेक करतील. डिसिजन सर्वात मोठं मला वाटतं सेफ आहेत. फलंदाज सेफ आहेत की बेल्स रिमूव्ह झाल्यात नक्कीच आपल्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचेल. चेक केलं जाईल. सेकंड राऊंडला रन आउट आहे की काय ते चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. शेवटच्या बॉल वरती काय चाललंय ते देखील आपल्या स्क्रीनवरती लाईव्हच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर डिसिजन आलाय आपण पाहतोय स्क्रीनवरती. तुम्ही पाहू शकता फलंदाज धावफात झालेत. सत्तावीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. आउट असा कॉल इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. नवीन फलंदाज यश मुद्दा मैदानामध्ये इथे दाखल झालेत. चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. 7 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत.
28 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेलेत आणि बॉलला मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह केलंय हलक्या हातानं. एक धाव आली. फुल टॉस बॉल फटका आपण पाहतोय डीप मध्ये लॉंग ऑन रिझनला गेला. एक धाव पुन्हा एकदा येईल. बारा बॉल आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. ब्ल्यू फिनिशर्स संघाला 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सागर भंडारी आशिष भंडारी ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल आपण पाहतोय दर्शन पोखरणे यांचा मिड विकेट मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल 2 रन कंप्लीट आहेत की मग इनकम्प्लीट आहेत. इनकम्प्लीट इनफॅक्ट फलंदाज रन आउट आहेत की नाही ते चेक केलं जाईल. लाईव्ह स्क्रीनवरती आपण रिप्ले पाहत होतो, परंतु तिसऱ्या पंचाचा निर्णय अजून देखील बाकी आहे. तो आपल्यापर्यंत येईलच. वेट करूयात थोडंसं. नॉट आउट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहते. डॉट बॉल.
32 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. ऑन साइडला आपण पाहतोय बॉल टर्न केलाय. 1 रन मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर टेक्निकल गोष्टींमुळे यश मुथा यांचं नाव आपण पाहतोय. ते सागर भंडारी दिसतंय. 9 बॉल मध्ये डिसिजन पेंडिंग पुन्हा एकदा आपण पाहतोय. TRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम त्याचा उपयोग करतोय. टेक्नॉलॉजी आणि TRS ज्यावेळेस क्रिकेट खेळामध्ये आला, पहिली विकेट होती सचिन तेंडुलकर यांची. आउट फलंदाज, रनआउट. आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता. सचिन तेंडुलकर धावबाद झाले होते आणि त्याच मॅच मध्ये जॉन्टी रूड्सने थ्रो केला होता आणि त्याच मॅच मध्ये सचिन तेंडुलकर यांनी देखील थ्रो केला. जॉन्टी रूड्स देखील त्याच्यावरती धावबाद झाले. असा कोई इन्सिडेंट तिथे झाला होता. लाफ्ट केलाय लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित चित्तर मैदानावरती दाखल झालेत. एक धाव इथे मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 35. 9 खड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड मध्ये 10 धावा तुम्हाला गौरव गुगळेच्या दिसतील. त्या व्यतिरिक्त सिंगल डिजिट मध्ये सर्व फलंदाज आहेत. रवी पटेल आणि रोहित चित्तर ही जोडी मैदानावरती. 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. पाठीमागच्या 3 मॅचेस आपण पाहिल्या ज्या चेस करू शकले नाहीत. पहिली बॅटिंग टॉस विन मॅच विन अशी परिस्थिती बऱ्याच वेळा पाहायला मिळाली, परंतु त्यांनी पहिली बॅटिंग केली आहे. मग टॉस नॉट मॅटर, परंतु ज्या टीमने पहिली बॅटिंग केली ती टीम जिंकताना आपण पाहिली आहे पाठीमागच्या 3 मॅचेस मध्ये. सुनिकेत पिपाडा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 35 धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. आठव्या बॅटनं फोर्स केलाय बॉलला कॉर्नर रिजनला. एकच धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 36. 5 बॉल मध्ये 23 बनवायच्यात.
गोलंदाज पण एकदा सज्ज आहे. 36 धावा धावफलकावरती 9 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल लिडिंग एज हवेत बॉल, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये डॉट बॉल. रवी पटेल रोहित चित्तर ही जोडी मैदानावरती. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. थंडीने आज खूप कहर केलाय. चिल क्लायमेट. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे, परंतु इथे डायरेक्ट हिट लागली नाहीये. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 23 धावा. अजूनही एक मॅच आपल्याकडे शेष आहे. मॅच झाल्यावरती लगेच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी उपस्थित राहायची विनंती आहे. फुदरलिनचा बॉल अर्धा बॅटने फोर्स केलाय मिड विकेट रिजनला. एकच धाव मिळेल. धावफलकावरती आहे 37, लॉस ऑफ दी 9 विकेट. 2 deliveries remaining in this inning and also formalities remaining in this inning, in this match actually. Third ball. शेवटचा बॉल अद्याप शेष आहे. शेवटचा बॉल इनिंग मधला फॉर्मॅलिटी जिथे कंप्लीट केली जाईल, परंतु वर्धमान प्लाय वॉरियर संघाच्या नावावरती मोठा विजय तुम्हाला पाहायला मिळेल.